नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे, की तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं, की आम्हाला क्लासला परत यायचंय सर. हो सर, आम्हालाही असं वाटतं, की क्लास परत चालू करावा आता. आणि तुम्हाला सांगायला खरंच आनंद होतोय मला ह्या सगळ्या प्रवासामध्ये, की लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूटच्या ह्या मागच्या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये इन्स्टिट्यूट इथपर्यंत पोहोचलं याला फक्त तुम्ही सर्वजण जबाबदार आहात. मला माहिती आहे, की हे तुमच्या सर्वांच्या कॉन्ट्रिब्युशन शिवाय शक्यच नव्हतं. एकटा श्रीकांत याच्यामध्ये काहीच करू शकत नव्हता. आज नोबेल इंग्लिश अकॅडमी हे एका ऑर्गनायझेशनचं रूप घेऊन पुढे येते. कृष्णाज नोबेल फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आपण रजिस्टर्ड केलंय. आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठं शिक्षण क्षेत्रातलं काम, आरोग्य क्षेत्रातलं काम आपण येणाऱ्या कालखंडामध्ये उभं करतोय. हे छोटस अभिजित धर्माधिकारी सरांनी लावलेलं हे छोटस रोपट आज एक मोठा साकार रूप घेत आहे. या सगळ्या गोष्टींना इथपर्यंत आणण्यासाठी तुम्ही जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे. आता येणाऱ्या कालखंडामध्ये आपण अजून एनहान्सिव्ह लेवलचे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीला इंटिग्रेट करून, नवीन एज्युकेशन पॉलिसीला कन्सिडर करून काही नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय. एक लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, आज ऍपल सारखी कंपनी पण त्यांचं एक व्हर्जन घेऊन बसली नाही. आज 16 प्रो पर्यंत ती पोहोचली आहे. उद्या 17 आणि 18 पण येणार आहे. प्रत्येक व्यक्ती त्याचा मोबाईल हा दर वर्षाला 2 वर्षाला अपग्रेड करण्यासाठी जुनं व्हर्जन सोडून नवीन स्वीकारतो आणि त्यासाठी एक्स्ट्रॉर्डनरी अमाऊंट पे करतो. तो फुकट घेत नाही. जुना मोबाईल तो काडीमोल मध्ये विकेल, पण नवीन मोबाईलसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट ती पे करेल का? कारण अपग्रेडेड व्हर्जन त्याला एक्सपेक्टेड असतं. मी माझ्या जुन्या आजी माझी सगळ्या विद्यार्थ्यांना, नोबेल इंग्लिश अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती करेल, की लक्षात ठेवा, हे अपग्रेडेड गोष्टी काय देतं इन्स्टिट्यूट हे पाहण्यासाठी इन्स्टिट्यूटला या. आणि तुम्हाला जर असं वाटलं, की सर मला खरंच या अपग्रेडेड गोष्टी घ्यायच्या आहेत, आज सक्सेस स्पीकर ब्ल्यूप्रिंट नावाचा एक नवीन कन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस करतोय. एआय आणि चॅट जीपीटीला इंटिग्रेट करून आपण इंग्रजीची डेव्हलपमेंट प्रोसेस, कंटेंट रायटिंग प्रोसेस कशा पद्धतीने क्वालिटेटिव्ह लेवलवर नेऊ शकतो, आपल्या इंग्लिशला एनहान्स करण्यासाठी, आपल्या प्रेझेंटेशन ॲबिलिटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी, आपला इंटरव्ह्यू प्रोसेसला कम्प्लीट करण्यासाठी, आपल्याला कंपन्यांमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे, ते नवीन गोष्टी घेऊन इन्स्टिट्यूट तुमच्या समोर आलाय. इंग्लिश कम्युनिकेशन मास्टरी फॉर लीडरशिप डेव्हलपमेंट हा एक नवीन सेगमेंट, नवीन प्रोग्राम आपण तुमच्यासाठी लॉन्च केला आहे. लक्षात ठेवा, आज तुम्ही तिथे थांबलायत ना, काही लोकांचं काय झालंय माहितीये का, बऱ्याच दिवसापासून कम्युनिकेशन नसल्यामुळे ते ग्रामरही विसरलीत आणि सगळंच विसरलीत. आता सरांसमोर कसं जायचं हा प्रश्नचिन्ह त्यांना निर्माण झालाय. माझ्या सर्व आजी माझ्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतो, की रिकनेक्ट व्हा. ज्यांना असं वाटतं की सर मला ऑनलाईनच्या बॅचला कनेक्ट होता येईल, त्यांनी ऑनलाईनच्या बॅचला कनेक्ट व्हा. ज्यांना असं वाटलं की सर मला ऑफलाईनच्या बॅचला कनेक्ट व्हायचंय आणि मला यायचंय, त्यांनी ऑफलाईनच्या बॅचला कनेक्ट व्हा. अपग्रेडेड मॉडेल्स काय आहेत हे समजून घ्या. ऑर्थोडॉक्स माइंडसेटनी जगू नका, की सरांनी आपल्याला सांगितलं होतं की नाही नाही ते तेव्हा तर लाईफ टाईम कोर्स होता. तुमचा कोर्स लाईफ टाईमच आहे. तुम्हाला अपग्रेडेड व्हर्जन्सला घेऊन अपग्रेडेड गोष्टी शिकायच्या असतील तर अपग्रेड व्हा. नसेल शिकायचं आणि यायचं नसेल तर तथास्तु, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला सांगू, आज तुम्ही काय मिस करतायत हे तुम्हाला लक्षात येणार नाहीये. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल एखाद्या ठिकाणी आणि तुम्हाला ते सांगतील ना, की हो एक 10 दिवसानंतर फोन करतो तुम्हाला, आणि हे जेव्हा 10 वेळेस तुमच्यासोबत घडेल ना, तेव्हा लक्षात येईल की अरे आपल्याला सर बोलवत होते, आपण गेलो नाही. तुम्हाला जेव्हा लक्षात येईल ना, एक फॉरेन कंट्रीची अपॉर्च्युनिटी मला आली आहे सर, पण आता नेमकं इंग्रजीमुळे अडलंय हे सगळं. तेव्हा जर मी इंग्रजी इम्प्रुव्हमेंट वरती कॉन्सन्ट्रेट केलं असतं ना, तर जास्त बेटर झालं असतं. अहो सर, माझ्या कंपनीत मला लिडरशिपची संधी येते, पण लिडरशिप ॲबिलिटीज माझ्याकडे नाही आहेत. त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी जर मी लिडरशिप मॉडेल जर नवीन अपग्रेड केलं असतं तर बरं झालं असतं. हे तेव्हा पस्तावा करण्यापेक्षा आता अलीकडे डिसिजन घ्या. हे तुमच्या हातात आहे. हो, हे तुमच्याच हातात आहे. लक्षात ठेवा, माझ्यासारख्या माणसाने मागच्या 3.5 ते 4 वर्षात स्वतःला ट्रेनिंग मोडमध्ये आणण्यासाठी कमीत कमी 3.5 ते 4 लाख रुपये खर्च केला. तुम्हाला श्रीकांत थोरातचं पण अपग्रेडेड व्हर्जन आल्यावर पाहायला मिळेल. त्यात काहीच वाद नाहीये. पण थांबू नका. माझं म्हणणं आहे की इंग्रजीच्या आणि पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटच्या प्रवासाला थांबवू नका. रोज एक गोष्ट तुमच्यामध्ये नवीन ऍड व्हायला पाहिजे. रोज एक नवीन गोष्ट. आयदर इट मे बी रिलेटेड विथ द टेक्नॉलॉजिकल ऍस्पेक्ट्स or it may be a knowledge based concepts. Every day you must get upgrade with the things that is necessary.
खूप नवनवीन गोष्टी इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी घेऊन येत आहे. इन्स्टिट्यूट अपग्रेड होत आहे आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगायचीच राहिली की आपण सिडको बस स्टँडला सुद्धा आपलं युनिट 1 जानेवारी पासून चालू केलं आहे. एमजीएम हॉस्पिटलच्या समोर तुमचं त्या एरियातले कोणी जर कन्सर्न स्टुडंट असेल तर त्यांनाही कळवा. एमजीएम हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर काकाजी वगैरे जे रेस्टॉरंट्स आहेत, तर त्याच्या बाजूला आयटी कॉर्नर नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण इंग्लिश कम्युनिकेशन मास्टरीचे सक्सेस स्पीकर ब्ल्यूप्रिंट आणि इंग्लिश कम्युनिकेशन मास्टरी फॉर लिडरशिप डेव्हलपमेंट दोन्ही प्रोग्राम इंट्रोड्यूस केलेत. राईट. तिथे इन्क्वायरी प्रोसेस चालू झाल्यात. बॅचेस आजपासून चालू होत आहेत. आज किती? 10 जानेवारी 2025 पासून दुपारची बॅच तिथे चालू होतीये. आणि आनंदाची बातमी, पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं इन्स्टिट्यूट देवळाई चौकामध्ये देखील आपल्या बॅचेस चालू करताय. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारं इन्स्टिट्यूट म्हणून कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून नोबेल इंग्लिश अकॅडमी आपल्यासाठी आपल्या दारात येऊन थांबलाय. संधी गमावू नका, ती पुन्हा येणार नाहीये. राईट. आज माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी सर्वांनी परत रिजॉईन व्हा. अपग्रेडेड मॉडेल काय समजून घ्या आणि अपग्रेड होण्यासाठी या. 100% तुमचा फायदा आहे. काही दिवसाच्या नंतर पस्तावा करण्यापेक्षा आज स्वतःला, स्वतःचा वेळ, स्वतःची एनर्जी आणि स्वतःचा पैसा प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट करा आणि बेनिफिट मिळवा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.